मी सगळी माहिती घेतली म्हणजे आता मॅडमने सांगितले सगळे कर्ज विषय माझा नाही आम्हाला आता सगळे चर्चा झालेल्या वगैरे सगळे झालेले आता मेन जो जो प्रश्न होता आपला आता तुम्हाला हे माहीत असेल आपलं ते कॉम्प्रेसिव्ह टेंडर वगैरे हे सगळं आहे त्यामुळे ते किमान वेतन किंवा काय काय अडचणी आहेत काय नाहीत आपला जो मूळ प्रश्न आहे की मस्टरवरचा कामगार नसेल त्याच्या बदल्यात जर दुसरा कामगार घेतला आपण तर त्याला जे काय पेमेंट मिळते ते तुमची मागणी होती किमान वेतन प्रमाणे द्यायची पण ती कॉम्प्रेसिव्ह टेंडर असल्यामुळे आपल्याला शिकवत नाही मग आपण काय करतो आता जर एखादा कामगार कंटिन्युअस 5 दिवसापेक्षा जास्त जर त्या ठेकेदाराला ते घ्यायचं असेल त्याला तर त्यानं आमच्या उद्यान विभागाची परवानगी घेतली पाहिजे ती परवानगी घेतल्यानंतर त्याचं जे काही पेमेंट आहे तो 5 दिवसासाठी असेल 26 किंवा काय असेल तर त्या कामगाराच्या बँक खात्यात त्यानं ते टाकायचे असं आम्ही त्या ठेकेदारांना म्हणजे निर्देशच देतो तसे लेखी पण देतोय हेच तुम्हाला कळतंय की तुम्ही मानावा असा मिळावा तर आता जे चेक कुठल्या कॉन्ट्रॅक्ट नाही चेक नाही बँकेत कामगाराचं तुमचं बँक अकाउंट आहे ना त्या अकाउंटमध्ये तू जमा करेल तुम्ही जे चेक म्हणताय ना तर अकाउंटमध्ये जमा केलं तर अकाउंट स्टेटमेंटमध्ये येणार आहे तुम्ही जमा केलं तर काय झालंय आतापर्यंत गोंधळ हाच झालाय की आता हा जो आहे ही मावशी जी आहे त्या मावशीच्या बँकेचे पैसे आले मावशी वय किती मावशीचं रिटायर केलं ना आपण आता तिचा मुलगा कामाला लागलाय तर आपल्याला कसं आहे कुठून येते काय येते याच्यापेक्षा त्याला ते जो आपल्याला नाका कामगार तुम्ही म्हणता ना ते त्याला जे पैसे मिळतात त्याला ती व्यवस्थित मिळालं नाही तर काय होतं मी तुम्हाला परत सांगतो की आपण जे रेट ठरवलेले आहेत कॉम्प्रेसिव्ह टेंडरचे त्या रेटमध्ये ते झालं मी सगळी माहिती मी सांगतो त्यामध्ये तुमचा पीएफचा कंपोनंट आहे एसीचा कंपोनंट आहे बोनसचा कंपोनंट आहे हे सर्व रेट त्यात अंतर्भूत आहे आता काय झालं की आपले अधिकारी ते जे रेट आहेत ते जो कोण त्याच्याकडे जे कामगार आहेत त्याला ते मिळतातच पण ते कामगार नसल्यावर जो दुसरा कामगार घेतात त्याच्यासाठी ते नाही लागू होत ना नाही मी आता म्हणतो आता ही मावशी जेव्हा कामाला होती त्या मावशीला सर्व पैसे मिळत होते आपण तर दिलं जेवढं आधी देतो आपण थोडंच देतो आपण काय दिला कपात करत नाही आता ही मावशी रिटायर झाल्यानंतर मला कळालं सगळं ती मावशी रिटायर झाल्यानंतर तिचा वारस कोणतरी आला असेल त्याला कॉन्ट्रॅक्टरला त्या कॉन्ट्रॅक्टरचे आपण पैसे देतो ते आपण कमी करत नाही ते आपण एवढं देतो पैसे मग त्या पैशांचं काय होतं कुठल्या कॉन्ट्रॅक्टर आपण जे कॉन्ट्रॅक्टरला रेट दिलेले आहेत 32 रुपये पर स्क्वेअर मीटर आपण थोडं त्या पेमेंट करतो त्यात फक्त पेमेंट यायचं आहे ते फक्त मनुष्यबळ नाही बाकीचं पण रेट सोयील आहे त्यामध्ये सुरक्षा रक्षक आहे त्यात कॉर्पोरेशन ऑफ गार्बेज आहे त्यात सिव्हिल वर्क आहे सिव्हिल वर्क मध्ये पण बराचसा मुद्दा वेगळा पार्ट आहे माझा विषयच नाहीये काय आहे ते सिव्हिलला काय करायचं करू दे लाल माती काय करायचं करू दे ट्रान्सपोर्टेशन काय करायचं माझा विषयच नाही तो माझा विषय आम्हाला करता येईल तुम्ही जे म्हणताय ना जर त्याला जे तुम्ही जे आपण जे आपला कॉमन शब्द आहे मास्टरवरचा त्याला तो तेवढं देतो त्याच्या बदल्यात जर दुसरे जो कामगार आणत असेल तर ते जे पेमेंट देते ते आम्ही कपात करू होते नाही झालं सर 8 महिने नाही झालं करू कपात ठीक आहे हे आम्ही एवढं पद्धत तयार केलंय हे घ्या नाही तर मग तुम्ही करू शकता पत्र वाचून घेऊ काय तेच अडचण आहे ना तेच अडचण आहे त्यामुळे तुम्हाला नियम वगैरे काही होत नाही बाकी काही लोकांना घेतलंय मास्टरवर बाकी काही लोकांना घेतलेलं आहे ज्यांनी 6 लाख घेतले त्याला 6 लाख देऊ शकत नाही त्यांना घेतले बाकी लोकांना घेतलंय कुठे कुठे घेतले पाहिजे आम्ही लिस्ट पाठवतो मग आता जे चेक दिलं चेक बद्दल काय झालं आता पेमेंट चेक दिला त्याच्या चेकचं काय झालं आता आम्हाला वगैरे सांगितलं की चेक दिला आहे चेक देत नाही ना तुम्ही म्हणून बँकेत सांगितलं पोलीस बँकेत जमा करा आम्हाला आतापर्यंत सांगितलं होतं की चेक देणार आहेत म्हणून आता या क्षणाला सांगतो की बँकेत जमा करणार आहेत त्यामुळे हे आमच्या बुद्धीला चेक दिला सर पूर्वी पण बँकेत त्यांनी टाकलेत पैसे पण ते जे मेन कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या नावाने नाही ते दुसरेच कोणाच्या पण नावाने टाकतात आपला काय प्रश्न आहे काय तुम्हाला पैसे मिळाले हा
कोणी टाकले काय टाकले कोणी टाकले, आम्ही ज्याच्याकडे काम होते, तुम्हाला काय करायचं कोणी टाकलं असं तुम्हाला कसं पैसे मिळाले म्हणजे झालं ना ते असं कसं कोणी पण असं काय म्हणजे पैसे मिळाले म्हणजे झालं ना तुम्हाला? असं नसतं. हा? पैसे मिळून बरं झाले असं थोडे. ठीक आहे सर. ठीक आहे आम्हाला मेन कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्या नावाला त्यांनी फोटो काढून घेतला. हा? हो, मी घेतला फोटो काढून. घेतला. तर receipt घेऊन जा मी त्यांच्याकडून. फोटो काढून घेतला पण तुम्ही. नाही, नाही, receipt आहे त्यांच्याकडून. Receipt द्या ना. कसं कसलं? फोटो काढून घेतला, receipt फोटो आहे. डिलीट करा तुम्ही एक मिनिट थांब. फोटो डिलीट करा तू बस. तुम्ही बसा तुम्ही आडा नाही ना मग तुम्ही कशाला बस 30 वर्ष काम केले ते. फोटो फोटो कशाला काढून घ्यायचं घ्यायचं नाही फोटो काढायचं आणि काय करायचं डिलीट करतो. आम्हाला बघा नाही मी करतो थोडं कशाला जीवावर आपण घेता? मी करतो डिलीट. थांबा जरा. एवढा त्रास करून घेऊ नका. हो. जे आई-वडील काही शिकले नसतील, ते आघाडी म्हणून की आघाडी हे करू नका. अरे आम्ही तुमचे आई-वडील एवढे तेव्हा कोणते आघाडी- मला हे करायचं नाही तुम्हाला आम्ही म्हणतो, तुम्ही जे आघाडी करू नका. अजिबात हे करायचं नाहीये. हे घेतलं आम्हाला फक्त कर्मचाऱ्याला पैसा द्यायचा इथपर्यंत आहे कोणी द्यायचा कसं द्यायचं ते बघा. तिथं आणखी काही शाळा नाही. ठीक आहे ना? तुमच्या घरी शिकून जाईल, पण हो, हो. शिकून येत नाही. आम्हाला घरी बसवलं काही तरी आता हे नाही की तुम्ही घरी जाऊ दे, जाऊन- तुला हे करू नको 30 वर्ष काम करून काय बदल घडला मला सांगा मला. ते चेक करा. 30 वर्ष काम करून काय मोबदला भेटला तिला? या गाडीने तुमचे सगळं शिकून आले पोटावर हो राहिले. हो हो पुढे तिच्या कुटुंबाचं काय होईल, आमचं काय होईल, हा विचार आहे की नाही? त्याच्यावर पण करा. ठीक आहे त्याला आणि बोलतो ना, आपण पुढे सांगायचं. नशीब आपण- आता तो कोण पैसे टाकणार आम्हाला माहित झालं पाहिजे ना. कोणाच्या सर्व पंचायत आता त्यांच्या वयाचा आधार राखतो मी आडाने मग ती पण ती म्हणणार ना, ती काय म्हणणार नाही, मी शिकले नाही. आम्ही नेते आम्ही म्हणणार ना. तुम्ही नेते ना, अरे तुम्ही नेते ना तुम्ही जबाबदारी घ्या ना. सरळ अपमान करतो. अरे, अपमान नाही केलेला, अपमान नाही केलेला मी. याचं काय करतो? एक लक्षात ठेवायचं. तुम्ही आडवलं का लोकं? हो मग हो झालं तर तुमचं हे नेते. मूर्ख आहे का? त्यांना अरे, अपमान सगळी जर आली ना 20-25 कसं बोल सगळ्यांना एक नेता माझ्याबरोबर बोल म्हणजे नेत्याची जबाबदारी आहे कोण बोलायचं सगळे बोलायला गेलं तरी येऊ सायकल माझ्या आईला बोलला तू. झालं का सर्व? माझ्या पर्सनल डिलीट करू बघ. पर्सनल नाही काय डिलीट जाऊ बसा जा बसा नाही, आता बसणार बघ. हो, आम्ही बसणारच आहे. बसा ना आम्ही बसणार. आम्ही बसणार. माझा संबंध असताना शेवटचा उपाय काय? माझा संबंध तुम्ही तिला आडणी म्हणताय, वरून मी म्हणतो की पैसे अरे, पैसे देणार कोण आहे? सांगा तुम्ही. चेक देणार कोण आहे? तुम्ही मी काय समोर काय करते ऐका. मला मी काय चुकीचं बोललो नाही. बोललेलो नाही. तुम्हाला माहितीच नाही म्हणून बोलायचं तर नाव सांगता जावं लागतं. एक मिनिट आम्हाला सांगितलं तर तुम्हाला चेक देणार आहे. तुमच्याला सांगितलं की तुम्हाला चल जाऊन दे. नाव सांगितलं चेक का? द्यायचं तर चेक देतो. सर हे बोललेले त्या स्वतः बोललेल्या. काय बोलताय? आम्ही सगळे नाव सांगितलं. आम्ही बोलणार ना. आणि आम्ही सर काही बोललेले नाहीये, त्या स्वतः त्या बोलल्या त्या स्वतः बोलल्या. त्या स्वतः बोलल्यात ते. आम्ही आघाडी असं बोलले. ते काय बोलले? तुम्ही आघाडी आहे, खाली बसा. सर मग काय कोणाला म्हणणार का खडक गेला वेतन आम्ही बघू काय करायचं. कोण काय बोलतंय? त्याच्याशी मतलब आहे. कोणी पण टाकू, ही पण ती भाषा आहे. तुमच्या समोर बोलले ना. अतुल शांत राहून द्या अतुल. पैशासाठी आलो का आम्ही ते मला एवढं सांगा. तुम्ही खाऊन बोलला, ती सोया करायला आम्ही विचार